उपवासाची खिचडी आज बनवणार आहोत. अंगारकी आहे ना त्यासाठी. तर चला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पण पहा. तर मी इथे घेतलेली आहे भिजवलेली खिचडी. रात्री मी भिजत घातलेली होती आणि आता आपल्याला सकाळी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आणि इथे शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेतलेत आणि इथे एक बटाटा मी कट करून घेतलेला आहे बारीक. त्याचबरोबर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच मिरच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून मिक्सरवरती जाडसर बारीक करून घेते आहे. शेंगदाणे आणि मिरच्या आपल्या मिक्स केलेल्या आहेत. आता बारीक करून घेऊया. असं आपल्याला जाडसर करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचा कूट आणि मिरची मिक्स. कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं. उपवासासाठी शेंगदाण्याचं तेल ठीक आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी मिरच्या तळून घेणार आहे. मिरच्या तळून झाल्या होत्या माझ्या. त्यामध्ये मी लगेच बटाटा भिजलेला टाकून घेणार आहे आणि हा मस्त भाजून शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला टाकून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. ते मी मीठ चवीनुसार टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेऊया. तुम्ही बटाटा उकळून किंवा शिजवून घेऊ शकता. तर मी तर शिजवून घेतलेला आहे आणि मस्त आपला बटाटा शिजलेला आहे. त्यामध्ये मिक्स करणार आहे मी हे कूट शेंगदाण्याचं आणि त्यासोबत शेंगदाणा आणि मिरचीचे कूट मी मिक्स करून घेतलेले आहे. आणि आता आपण खिचडी टाकून घेऊयात आणि सर्व मिक्स करून घेऊयात. तर सर्व मिश्रण मी एकत्र केलेलं आहे आणि पाहू शकताय मस्त सुट्टी सुट्टी एकदम झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर त्याचबरोबर गणपती बाप्पाचा थोडासा प्रसाद काढून घेऊया ह्याच्यातूनच आणि त्याच्यानंतरच खायला सुरुवात करणार आहे मी. तर चला मग दह्यासोबत आणि तळलेल्या मिरच्यासोबत कशी वाटते ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका. धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल.